सोलापूर विधान परिषदेकरता बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। सोलापूर विधान परिषद निवडणुकीकरता 616 मतदार मतदान करणार आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे, शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये आज अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीकरता भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे। भाजपचे ग्रामीण उत्तर जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे। सुहास शिरसाट हे फुलंब्रीचे माजी नगराध्यक्ष असून पक्ष संघटनेतही त्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या होत्या आणि त्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळल्या होत्या। त्यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक 2026 साठी महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला। माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांना महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे। आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या नावाची घोषणा सोशल मीडियावर केली आहे। या घोषणेमुळे निवडणुकीच्या राजकीय समीकरणांना नवं वळण मिळालं आहे। दरवर्षीमध्ये पावसाळ्यात पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या। मात्र यंदा अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याकरता प्रशासनाकडून धोकादायक झाडं आणि फांद्यांच्या छाटणीची कामं सुरू आहेत। मान्सून पूर्व तयारीमध्ये पालिकेकडून 31 मे पर्यंत धोकादायक 67,274 झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचं काम पूर्ण झालेलं आहे। अजून 17,545 फांद्यांचा धोका कायम आहे। सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांवर झालेल्या आरोपांनंतर कार्यकारी अधिकारी बदलण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला। यावर आता मंत्रालयीन विभागातील कार्यकारी सचिव नेमण्यात येणार आहेत। यासाठी इच्छुक अधिकाऱ्यांकडून अर्जही मागवण्यात आले आहेत। वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकरता पालिकेकडून महत्त्वाचं नियोजन करण्यात येत आहे। गरीबनगरमधील झोपड्या हटवल्यानंतर मोकळ्या झालेल्या जागेवर स्वतंत्र रिक्षा मार्गिका आणि रिक्षा स्टँड उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला। याशिवाय गरीबनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणारा उन्नत मार्ग उभारण्याची संकल्पनाही मांडण्यात आली। या प्रकल्पामुळे बीकेसी न्यायालय, महावितरण कार्यालय तसंच परिसरातील वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। मुंबईत कोस्टल रोड प्रकल्प अंतिम टप्प्यात असतानाच आणखी एका नव्या कामाचा समावेश करण्यात आलाय। लोटस जेट्टी ते समुद्र महाल या दरम्यान सुमारे 320 मीटर लांबीचा विहार पथ आणि सायकल ट्रॅक विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या कामाकरता अंदाजे 9,64,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च कोस्टल रोड प्रकल्पाच्या मूळ आराखड्यामध्ये समाविष्ट नव्हता। सुरुवातीच्या नियोजनामध्ये ही जोडणी का राहिली असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे। आमदार मनीषा चौधरी यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त मुंबईतील बोरिवली पश्चिम इथं गौरवगाथा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रख्यात इतिहासकार रविराज पराडकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भारतभरातील कार्याचा इतिहास कथन केला। या कार्यक्रमाला शेकडो स्थानिक रहिवासी उपस्थित होते। साताऱ्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होऊ लागल्यानं निवडणुकीला रंगत आली। सहकार पॅनलच्या प्रचार शुभारंभाला चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले आणि आमदार अतुल भोसले यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। विरोधकांनी सत्तेत असताना कारखान्यामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भोसलेंनी केला। युद्धाचा फटका प्रिंटिंग प्रेस व्यवसायाला बसलाय। प्रिंटिंग करता लागणारे कागद शाईच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे लग्नपत्रिका, लेटरहेड छपाईच्या दरात वाढ झालेली आहे। सुट्यांच्या हंगामात परदेश पर्यटनाला मोठी पसंती मिळते, पण यंदा मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांमध्ये भारतातून परदेशात जाणाऱ्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली। युद्धजन्य परिस्थिती, हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि प्रवाशांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना याचा थेट परिणाम हवाई वाहतुकीवर झाला। 2025च्या मार्च महिन्यात भारतभरातून 18,502 आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं झाली होती। उस्मानाबाद, लातूर, बीड नगर विधान परिषद निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालंय। प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत। महाविकास आघाडीनं काँग्रेसचा तरुण चेहरा महेश देशमुख यांना उतरवलं, तर भाजपनं माजी मंत्री आणि लातूर भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली।
या जागेकरता दत्ता कुलकर्णी, ओमप्रकाश शेटे आणि अरविंद पाटील यांच्यासह अनेक इच्छुकांची नावं चर्चेत होती. मात्र अखेर पक्षानं बसवराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहरातील जुन्या मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणामध्ये 82 इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या 82 इमारतींमधील मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या 43 इमारतींचा समावेश आहे. या सेस अतिधोकादायक इमारतींमध्ये 2256 घरं आणि 480 दुकानं असं एकूण 2736 भाडेकरू रहिवासी आहेत. मंडळातर्फे 176 रहिवाशांना घरं रिक्त करण्याकरता नोटीस बजावण्यात आली आहे.